नवीन परवाने मिळालेल्या रिक्षा, नवीन नंबर प्लेट असलेल्या रिक्षा या जर रस्त्यावरती आल्या, गिरायकांना बाहेर काढायचं, ड्रायव्हरला बाहेर काढायचं आणि जाळायच्या. जाळण्याचा परवाना या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहतोय. आपल्यासोबत जनार्दन चांदूरकर, राम कदम, अविनाश अभ्यंकर आणि संदीप प्रधान आहेत. ज्या दुसऱ्या मुद्द्यापर्यंत आपण अत्यंत वादग्रस्त अशा प्रवासातनं पोहोचलो होतो, तो दुसरा मुद्दा आपण चर्चेला पडद्यावर घेतो आणि तो मुद्दा आपण पाहू शकता. रिक्षा जाळपोळीचा आदेश ही निवडणुकीची स्टंटबाजी आहे का? आपण थेट जाऊया अविनाश अभ्यंकर यांच्याकडे. अविनाश अभ्यंकर, 10 वर्षानंतर पुन्हा त्याच ठिकाणी 10 वर्षापूर्वी जी तुमची भाषा होती जाळपोळीची, तीच भाषा यावेळी दिसते. या टायमिंग बद्दल काय सांगाल? महानगरपालिकांच्या निवडणुका जेमतेम वर्षावर आल्या आहेत. तुम्ही एक प्रकारे निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अशा हिंसकरित्या फोडू इच्छित आहे असा आरोप थेट काँग्रेसने केलेला आहे तुमच्यावर. कसं आहे, 10 वर्षापूर्वी जे प्रॉब्लेम्स होते ना, जे हे आल्यानंतर सुटतील असं वाटलं होतं, हे अजून बळावले. त्यामुळे भाषा अजून कडक झाली. हे जर सुधारले असते, जर चांगल्या प्रकारच्या योजना आणल्या असत्या, आता यांचं फेल्युअर आपण आपल्या माध्यमातून मांडलेलं आहे, ते आता इथे मी विस्तृतपणे बोलणार नाही, परंतु ज्या घटना 10 वर्षापूर्वी होत होत्या त्याच्याहून अधिक मोठ्या प्रमाणात बाय ऑल मीन्स विविध क्षेत्रांमध्ये या यांच्याकडनं झालेल्या, युती सरकारकडनं. कळलं का? आणि राजसाहेबांचं भाषण आहे, तुम्हाला माहिती आहे, हे इन्स्टंट असतं. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही आता दुसऱ्याचं फेल्युअर सांगताय, आपण आपल्या फेल्युअर विषयी बोलूया. हो चालेल ना, बोलू ना. एवढी आंदोलन करून लोकांनी तुम्हाला का नाकारलं? हे बघा, खळखटाक करून 13 आमदार आणि विकासाची ब्लूप्रिंट दाखवून तुमचा एक आमदार. एवढंच नाही तर अनेक ठिकाणी तुमच्या आमदारांची डिपॉझिट तर सर्वच ठिकाणी गेली आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे अनेक महानगरपालिकात आणि नगरपंचायतीत तुमचा धुव्वा उडाला. म्हणूनच तुम्ही खळखटाक आणि जाळपोळीच्या मार्गाने जाताय. हिंसेचं तत्वज्ञान तुम्ही पुन्हा एकदा एस्टॅब्लिश करू इच्छित आहे, कारण विकासाचा मार्ग तुम्हाला यशस्वी करून दाखवता आला नाही. आता मी याचं विस्तृतपणे उत्तर बोला. सर्वात प्रथम की हा पक्ष फक्त 10 वर्षाचा आहे. आता 10 वर्षाचा पक्ष आहे. इतर हे जे जुने पक्ष आहेत ना, ह्यांना 80-100, 100 त्याच्यापेक्षा जास्ती वर्षाचा इतिहास आहे. आणि पराभवनी खचून जाण्यापत आम्ही काही छोटी माणसं नाही आहोत. आतापर्यंत आमच्या आयुष्यात 2च इलेक्शन्स आलेली आहेत. 2 इलेक्शन्समध्ये लोकांनी भरभरून आम्हाला दिलेलं आहे. आणि चढ उतार, पानगळ ह्या गोष्टी आयुष्यात ठरलेल्या आहेत प्रत्येक क्षेत्रात. त्याच्यामुळे त्यांनी गर्भगळीत होण्याचा किंवा त्यांनी हातपाय गाळून पडण्याचा प्रश्नच येत नाही. मुद्दा तो नाही. अविनाशजी ऐकून घ्या, माझा ऐकून घ्या की गर्भगळीत होण्याचा मुद्दा नाहीये. मुद्दा असा आहे की त्यानंतर तुम्ही वरती येण्याकरता, पुन्हा उभारी आणण्याकरता किंवा केडरला पुन्हा उत्साह देण्याकरता ज्या खळखटाकचा वापर करताय, त्या खळखटाकनं प्रश्न सुटतात का? मतं मिळतात का? राम कदम यांनी आता मगाशी मुद्दे मांडलेले आहेत, ते म्हणजे केसेस झाल्यावर फक्त आई वडील आपल्या बरोबर असतात आणि मालकांशी डील करायला तर हे होत नाही ना, अशा स्वरूपाचं विधान त्यांनी केलं होतं. त्याबद्दल काय बोला? हे विधान बेजबाबदार आहे. कळलं का? कारण कसं आहे, तुम्ही जेव्हा प्रभावाच्या विरोधात संघर्ष करत असताना तेव्हा जखमा तुम्हाला होत असतात. प्रत्येक जखमेवर मलमपट्टी होत नाही. आपल्याला त्या पक्षात असताना आपल्याला त्या पक्षाचा माणूस हा देव वाटत असतो आणि पक्ष सोडल्यानंतर तो माणूस आपल्याला दानव वाटायला लागतो. त्यामुळे त्याचं एवढं विस्तृतपणे उत्तर देणं मला काही वाटत नाही की मी द्यायला पाहिजे म्हणून. ते लोक ठरवतील काय करायचं ते. पण त्यांना मत मांडण्याचा अधिकार तर आहे. 100% मग तसं मत मांडण्याचा योगेश सागर यांनाही अधिकार होता. मग त्यांचं कार्यालय का फोडण्यात आलं? कोणाचं? योगेश सागर यांचं कार्यालय का फोडण्यात आलं? त्यांनाही मत मांडण्याचा अधिकार होता. मांडण्याचा अधिकार त्यांनी कशा प्रकारे मांडले असतील, ते काय बोलले असतील, त्याच्यावर म्हणजे कोणी कशा प्रकारे मत मांडायचं हे सुद्धा तुम्ही ठरवणार. महाराष्ट्र ह्या गोष्टी होतात केव्हा डॉक्टर? ह्या गोष्टी होतात केव्हा? ह्यांनी जर चिमटा नसता काढला मराठी माणसाला, ह्यांनी जर मराठी माणसाच्या पोटावर लात नसती मारली, तर हा विषय निघालाच नसता. आमचा मूळ प्रश्न तोच आहे ना. म्हणून त्यांचं कार्यालय फोडायचा अधिकार, रिक्षा जाळा असा अधिकार तुम्हाला कोणी दिला? रिक्षा जाळायचे परवाने तुम्हाला कोणी दिले? हिंसेचा आधार तुम्ही काय घेता? ऍक्शनला झालेली रिॲक्शन आहे. कळलं का? हे केव्हा बोललं जातं? तुम्ही जेव्हा कुठल्याच कोणाचाच विचार करत नाही, सतत इतरांच्या घशात तुम्ही महाराष्ट्र आणि मुंबई घालण्याचा प्रयत्न करत असाल, तर कधी आक्रमक आहे ती तो गोष्ट करणारच. 70,000 रिक्षा पडू नयेत असं तुम्ही म्हणताय. त्या रिक्षाचे फोटो तुम्ही महाराष्ट्राला देऊ शकाल? तेही येतील. हे जर देऊ शकलो तेही येतील. तुमचं असं म्हणणं आहे की त्या 70,000 रिक्षांसाठी जास्ती असतील, 1100 कोटीचा व्यवहार झाला. करून बघा. याचा काय पुरावा तुमच्याकडे? तेही देऊ ना तुम्हाला. हे काल ते बोलले, हे जे आता पहिलं सरकार रिलेटेड तेही देऊ. हे सगळं डिनाय करून दे ना. माझं साधं म्हणणं आहे, हो हा वाद होणारच नाही. या क्षणाला संपू शकतो. उद्या सकाळी त्यांनी हे माझ्याकडे जर पेन ड्राईव्ह आहे, हे तर शासनात आहेत.
म्हणजे ह्यांचे नाही आहेत मंत्री, दुसरे शिवसेनेचे मंत्री आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या हिंसेच्या भाषेचं आजही समर्थन करता. समर्थन का करावं लागतंय डॉक्टर? जर मराठी माणसाच्या पोटावर लात बसणार असेल तर त्याच्याकरता महाराष्ट्र मनसेना कुठल्याही टोकाला जाऊ शकते. आपल्याला कल्पना आहे की खळखट्याक ही भाषा करून मराठी माणसाची प्रतिमा ही फक्त खळखट्याक हीच बाहेर होते. कसली प्रतिमा डॉक्टर? पोट भरलं पाहिजे हो. कसली प्रतिमा? आपण इथे एसीत बसून बोलतोय, तिथे शेतकरी मरतोय, धरणग्रस्ताची माणसं मरतायत आणि एक पक्ष फक्त 9 वर्षाचा ही जर कडक भूमिका घेतोय तर तो माणूस खळफटाक, तो माणूस अत्यंत कडक बोलतो असं तुम्ही सांगता. ही वेळ का आणून देता हो? ते पालक आहेत ना, मग पालकांनी पाल्यांची काळजी घ्यायला पाहिजे. राम कदम ही जे सगळी जी मांडणी आहे ना, ती मांडणी ऍक्शनला रिॲक्शन अशी आहे आणि प्रतिक्रिया म्हणून हिंसेचं समर्थन केलं जात आहे. याबद्दल आपण काय म्हणाल की बॉल तुमच्या कोर्टावर होता, तुम्ही तो प्रश्न नीट सोडवला नाही, तुम्ही तो प्रश्न वाढू दिला, त्याच्यामुळे मनसेला ही भूमिका घ्यावी लागली असा त्यांचा दावा पुन्हा एकदा ते करतायत. निवडणुकीशी याचा काही संबंध नाही असाही दावा ते करतायत. राम कदम, मगाशी उदयजी तुम्ही मला आकडे विचारत होतात. आता मनसेचे नेते किती खोटे बोलतात बघा मधल्या ह्या. दॅट्स व्हॉट एक्झॅक्टली आय वाज आस्किंग. प्लीज गो अहेड. आता हे आकड्यांमध्ये 114 ग्रुप इंटरव्ह्यू घेत होते आणि त्या ठिकाणी आपले पत्रकार जे अक्रेडिशन कार्ड दिले तर ते पत्रकार व्हिडिओ कॅमेरा सहित ते इंटरव्ह्यू घेतले. त्यांना बोलू द्या ना, 1 मिनिट त्यांना बोलू द्या. सत्य आहे. दुसरं सांगतो, 41,000 जे परवाने जी G24 ताची बातमी आहे ती खरी आहे. त्या 41,000 पैकी चला किमान आम्ही बायस नाही या बाबतीत. राम कदम या बाबतीत आम्ही बायस नाही याचा परवाना आम्हाला. बोला. नाही, विषय तो नाहीये. विषय या ठिकाणी अविनाश जे सांगत होते ती पूर्णपणे असत्य विधान करत होते. एवढंच मला सांगायचं. पण आपण जो प्रश्न विचारला, तुम्ही जे म्हणाला ते 1 मिनिटात 72 कसे, 1 तासात 72 इंटरव्ह्यू कसे? अहो अविनाश, त्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरा आहे, त्या ठिकाणी पत्रकार थांबलाय, इतकं पारदर्शी केलेलं आहे आणि 114 लोकांचे ग्रुप सतत 7 दिवस त्या ठिकाणी मुलाखत घेत होते. अवेलेबल आहे. आपण 2 गोष्टींची गल्लत करताय. 114 ग्रुप होते. मी आता हे बघा पूर्ण माहिती माझ्या समोर आहे. पश्चिम आता जो 13,000 लोकांचे इंटरव्ह्यू झाले, हे एव्हरेज तुम्हीच दिलेलं आहे, राज्य शासनाने एव्हरेज दिले. आता हे कसं बोलू द्या प्लीज, बी फेअर विथ बोलूया त्यांना. 1 मिनिट. ओके, बोला. उदयजी, अविनाशजींची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. लोकांना ते इमोशनली लोकांना भावनिक लेवलवर घेऊन जाण्याचा प्रयत्न मनसे पक्ष करतोय. हे काही नाहीये. रिक्षा फोडणार ती आपल्याच लोकांची फोडणार. रिक्षातले बसलेले पॅसेंजर पण आपले मराठीच असणार. ह्यांना सगळ्यांच्या घरादारांची राखरांगोळी करायची. ह्यांना वडापाववाला दिसतो, ह्यांना छोटा गाडीवाला दिसतो, ह्यांना तोडफोडशिवाय दुसरं काही जमतच नाही. अहो महाराष्ट्राच्या विकासामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन करूया विकास. मनसे पक्ष मोठा झाला पाहिजे, माझ्या शुभेच्छा आहेत. पण लोकांच्या घराची राख रांगोळी करून मनसेनं मोठं होऊ नये आणि ते योग्य नव्हे. आणि जे कार्यकर्त्यांवर केसेस होतात, कोण पाठीशी उभा राहतो त्या कार्यकर्त्यांच्या? काल त्या विनोद वाघचा फोन आला बुलढाण्याहून. तो म्हणाला माझ्यावर 100 केसेस आहेत. राम कदम साहेब, कुणी उभं राहिलं नाही माझ्या पाठीशी. असे हजारो शेकडो कार्यकर्त्यांची वेगवेगळी भूमिका आहे. तुम्ही या हिंसेचा निषेध करता. हिंसेचा मार्ग चुकीचा आहे, मारामारीचा मार्ग चुकीचा आहे असं आपण ठामपणे सांगता. उदयजी, मी तुम्हाला एवढंच सांगेन की जर एखादा माणूस पोट भरत असेल आणि पोट भरण्यासाठी रिक्षा चालवत असेल तर आपल्याच मराठी लोकांची, आपल्याच लोकांच्या रिक्षा आहेत त्या जाळणं हा प्रकार फक्त आणि फक्त आपला पक्ष वाढवण्यासाठी करतायत. ही गोष्ट चुकीची आहे. आणि यांना नौटंकीच करायची असेल तर दुसरी करावी. ही नौटंकी काय? लोकांची घरं जाऊन कसली नौटंकी? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. लोकांची घरं जाऊन कसली? हिंसेच्या मार्गाचा निषेध करताय का? आता तुम्ही त्यांनी आज हिंसेची भाषा केलेली आहे, जाळपोळीची भाषा केलेली आहे. आक्रमकपणा असे हे बघा, आक्रमकपणाचं स्वागत करतो मी, स्वतः आक्रमक आहे. पण आक्रमकपणा दुसऱ्याचं नुकसान करणारा असू नये. हा आक्रमकपणा एखाद्या घरादाला रस्त्यावर आणणारा आक्रमकपणा हा काय कामाचा? आक्रमकपणा कसा असावा की गोरगरिबाच्या हिताचा असावा. हा पक्ष वाढवण्यासाठी हा आक्रमकपणा दाखवतायत. हा आक्रमकपणा नव्हे.
आज तुम्ही त्या हिंसेचा निषेध करताय, ही गोष्ट आणि अत्यंत कसं चांगली झालंय की आहे. आता बरेचसे लोक भाजपमध्ये गेले, बरेचसे लोक शिवसेनेमध्ये गेले. उदयजी, मुद्दा तो नाही बाकीच्या आहे. लोकांनी राम पक्ष कदम, सोडू नये, राम बाकीच्या कदम, लोकांनी राम आहे तसं कदम वागून राहावं. म्हणून कायदा आपला निषेध घ्यायचा ना. आपला विधानसभेतला कशासाठी पहिला गेले? दिवस का जो होता, गेले? आपला विधानसभेतला पहिला दिवस जो होता तो काही मैत्रीपूर्ण शेख्यांनी गाजला नव्हता, तो अशाच प्रकारच्या हिंसेनं गाजला होता. याची आपल्याला जाणीव आहे का? आपण आता निषेध करताय. मी दोन्ही गोष्टी रेकॉर्डवर म्हणून मी तुम्हाला म्हणालो, आक्रमकपणा राज्याच्या देशाच्या हिताचा असावा, आक्रमकपणा दुसऱ्यांची घरदारं जाळणारा नसावा. हेच म्हणतोय उदयजी, फक्त बोट या शब्दात सगळं काही आलं. बोला. आता माझी एक पहिली गोष्ट, आता त्यांचं झालं तर मी बोलतो. त्यांनी जो 114 आकडा दिला तोही माझ्याकडे आहे, पण थोडा वाचण्यात बोला. प्रॉब्लेम आहे. आपल्याला आता हे दिसत नाही, हे 10 दिसत आहेत, 11 MMRDA सेक्शन्स आहे. 114 भागिले 11 करा हा, आणि रेकॉर्डिंग आहे ना. तर आता माझं पुढचं आव्हान आहे, हे तर जाहीर कराच, ती रेकॉर्डिंग पण जाहीर करा, कारण मला ही तिकडच्या पत्रकारांनी दिलेली बातमी आहे, कळलं? आणि मला खोटं Recording पाडून नव्हे, दाखवा. सोबत आता मी पत्रकार बोलतोय सुद्धा आहे. रामजी, आता मी बोलतोय ना, आता तुम्ही कशाला बोलताय मध्ये? सोबत आता मी आपलं पत्रकार ऐकलेलं सुद्धा आहे, आहे. अविनाश. अहो, मला मी तेच मी विचारतो सांगतो तुम्हाला, आता मी तुम्हाला, बोलायचं का नाही ऍड करतो. बोलायचं? मी बोलायचं का नाही बोलायचं? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.